Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, आता आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे युनिट 4 कंप्लीट केलेले आहेत. तर युनिट नंबर 4 मध्ये बघा, आपण आता कोकोमो सेकंड मॉडेलपर्यंत आपण बघितलेला आहे. तर त्यानंतर आपण जो लास्ट व्हिडिओ बघणार आहोत युनिट नंबर 4 मधील तो असणार आहे RMM स्ट्रॅटेजी. इथं आपले युनिट 4 कंप्लीट होतात आणि रिमेनिंग जो राहतो तो युनिट नंबर 5. पण आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये प्रॅक्टिकलसुद्धा आहेत. तर बाळांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रॅक्टिकल्स हे थेरॉटिकल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसाठी प्रॅक्टिकल्स आहेत आणि ते तुम्हाला प्रॅक्टिकल्स 1 बाय 1 काय करायचे आहेत, तर ते फाईल घालून त्याला तुम्हाला ते प्रॅक्टिकल्स सगळे कंप्लीट करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे एक्सपेरिमेंट्स 1 बाय 1 कंप्लीट करायचे आहेत. तर मी तुम्हाला ते ह्याच्या आधीसुद्धा एक्सपेरिमेंट्स एक्सप्लेन केले होते. तर परत एकदा आज मी तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला फाईल तयार करायची आहे आणि त्या फाईलमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं डॉक्युमेंटेशन किंवा 1 बाय 1 एक्सपेरिमेंट्स कसे कंप्लीट करायचे ते आज मी सांगणार आहे. तर आता आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे एक्सपेरिमेंट्सच बघणार आहोत. तर 1 बाय 1 एक्सपेरिमेंट कंप्लीट करायचे आहेत आणि त्यामध्ये काय लिहायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण जो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जो सब्जेक्ट बघतो तर त्याचा यूज काय आहे की फ्युचरमध्ये तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जॉब करशीला तेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट्स वेगवेगळे हँडल करायचे असतात किंवा प्रोजेक्ट्सवरती काम करायचं असतात. तर त्या पद्धतीनं तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीनं तो एखादा सॉफ्टवेअर तयार करायचा आणि सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीचं नॉलेज असलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने वेगवेगळे प्रिन्सिपल्स फॉलो करायचे असतात किंवा त्याचे रिप्रेझेंटेशन कसे द्यायचे असतात, त्याच्यावरती डॉक्युमेंटेशन कसे करायचे असतात, हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे. तर बाळांनो, एक्सपेरिमेंट 1 मध्ये बघा, तुम्ही एखादा सब्जेक्ट सिलेक्ट करता म्हणजे एखादा प्रोजेक्ट तयार करता. तर तो प्रोजेक्ट तयार करताना तर एक्सपेरिमेंट नंबर 1 जो आहे तो पहिल्यांदा कंप्लीट करायचा आहे. कारण फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे राईट अ प्रॉब्लेम स्टेटमेंट टू डिफाईन द प्रोजेक्ट टायटल विथ बाउंडेड स्कोप ऑफ दी प्रोजेक्ट. म्हणजे तुम्ही आता जो प्रोजेक्ट तयार करणार आहे किंवा तुम्ही जो प्रोजेक्ट करणार आहात तर त्या प्रोजेक्टचं टायटल कशा पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट केला किंवा तुम्ही त्याला प्रोजेक्ट टायटल हेच का दिला किंवा ह्याच्या रिलेटेड कोणता प्रोजेक्ट आधी होता का किंवा तुम्ही नवीन का प्रोजेक्ट केला आणि त्या प्रोजेक्ट टायटलला तुम्ही कशा पद्धतीनं नेम दिला, त्यानंतर त्या प्रोजेक्टचा स्कोप काय आहे आपण तो पहिल्यांदा अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. त्यानुसारच आपण तो प्रोजेक्टवरती काम करायचं आहे. जोपर्यंत आपल्या प्रोजेक्टचा स्कोप डिफाईन होत नाही तोपर्यंत आपण त्या प्रोजेक्टवरती काम करू शकत नाही. त्यासाठी आपण ते प्रोजेक्ट टायटल पहिला सिलेक्ट करा आणि त्यानंतर त्या प्रोजेक्टचा स्कोप फाइंड आउट करायचा आहे. तो एक्सपेरिमेंट 1 मध्ये तर त्या प्रोजेक्टचं टायटल सिलेक्ट करण्यामागचं रिझन्स लिहायचे आहेत आणि त्याचा स्कोप लिहायचा आहे. तर एक्सपेरिमेंट नंबर 2 आता. तर एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये आता तुम्ही एक्सपेरिमेंट नंबर 1 मध्ये काय केला, प्रोजेक्ट टायटल सिलेक्ट केला, त्याचा स्कोप फाइंड आउट केला. त्यानंतर त्यासाठी लागणारे जे सिलेक्ट रिलेव्हंट प्रोसेस मॉडेल टू डिफाईन ॲक्टिव्हिटीज अँड रिलेटेड टास्क सेट्स फॉर असाइन्ड प्रोजेक्ट. म्हणजे त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोसेस मॉडेल्स आहेत. बघा, तुम्हाला मी युनिट नंबर 1 मध्ये शिकवलं होतं की वेगवेगळे प्रोसेस मॉडेल्स आहेत, वॉटरफॉल मॉडेल, रॅड मॉडेल, स्पायरल मॉडेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे जे प्रोसेस मॉडेल आहेत ते प्रोसेस मॉडेल कोणकोणते यूज करायचे आहेत किंवा त्या प्रोसेस मॉडेलचा यूज का आहे हे आपण युनिट नंबर 2 मध्ये बघणार आहोत आणि आपल्या प्रोजेक्टसाठी कोणता सुटेबल आहे हे सुद्धा आपण लास्टला कन्क्लुजन करून आपल्याला कोणता सुटेबल आहे का, म्हणजे वॉटरफॉल मॉडेलच का तुम्ही यूज करणार किंवा स्पायरल मॉडेलच का तुम्ही यूज करणार याचं रिझन तुम्हाला द्यायचं आहे. आणि वेगवेगळे टास्क सेट्स कोणकोणते असणार आहेत तर ते सुद्धा तुम्ही टास्क सेटची लिस्ट फाइंड आउट करायची आहे. अशा पद्धतीने एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये वेगवेगळे प्रोसेस मॉडेल स्टडी करून फायनल तुम्ही कोणता करणार आहात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन लिहायची आहे आणि वेगवेगळे टास्क सेटसुद्धा लिहायचे आहेत. तर एक्सपेरिमेंट नंबर 3 आपल्याला गॅदर ॲप्लिकेशन स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स फॉर असेंब्ली टू RE रिक्वायरमेंट मॉडेल. तुम्हाला मी RE रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग टास्क 7 इंजिनिअरिंग टास्क आहेत. तर कशा पद्धतीनं ते रिक्वायरमेंट इंजिनिअरिंग टास्क आपण यूज करायचे आहेत किंवा ॲक्च्युअल आपण कम्युनिकेशन केल्यानंतर ज्या कशा रिक्वायरमेंट्स REमध्ये कन्वर्ट कशा करायच्या हे मी सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने एक्सपेरिमेंट नंबर 3 करायचं आहे. तर जे काही मी तुम्हाला थेरॉटिकली जे शिकवलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला एक्सपेरिमेंट्स वरती काम करायचं आहे, म्हणजे त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 4 आहे प्रिपेअर ब्रॉड SRS. SRS म्हणजे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन
फॉर दी अबाव सिलेक्टेड प्रोजेक्ट. म्हणजे तुम्ही आता जो प्रोजेक्टवरती काम करायला लागलाय, प्रोजेक्ट टायटल जो सिलेक्ट केलाय त्याचा तुम्हाला SRS लिहायचा. SRS म्हणजे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. तर तुम्ही जो सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन कसा लिहिणार याच्यासाठी मी तुम्हाला SRSची कन्सेप्टसुद्धा शिकवलेली आहे आणि त्या पद्धतीने त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 5 आहे बघा. त्यामध्ये करायचं आहे तुम्हाला प्रिपेअर यूज केस डायग्राम आणि ड्रॉ यूज केस डायग्राम युझिंग सॉफ्टवेअर मॉडेलिंग टूल. तर तुम्ही जो प्रोजेक्ट आता जो टायटल फाइंड आउट केला तर तो कशा पद्धतीने यूज केस डायग्राम ड्रॉ करून तो तुम्ही युजरला रिप्रेझेंट करणार तो तुम्हाला करायचा आहे. त्याच्यासाठी त्याच्या एक्सपेरिमेंट तुम्हाला यूज केस डायग्राम ड्रॉ करायचे. यूज केस डायग्रामसाठी वेगवेगळे कोणते सिम्बॉल्स यूज करणार ते सुद्धा तुम्ही ड्रॉ करायचे आहेत आणि त्याचं मिनिंगसुद्धा एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 6. आता बाळांनो एक्सपेरिमेंट नंबर 6 जो आहे तो ऑप्शनल आहे. म्हणजे बघा डेव्हलप द ॲक्टिव्हिटी डायग्राम टू रिप्रेझेंट फ्लो फ्रॉम वन ॲक्टिव्हिटी टू अनदर फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. म्हणजे ॲक्टिव्हिटी डायग्राम ड्रॉ करायचे. तुमचा जो सॉफ्टवेअर असणार आहे तर यूज केस डायग्राम कशी ड्रॉ करताना तशीच ॲक्टिव्हिटी डायग्रामसुद्धा असतात. तर तुम्हाला मी हे शिकवलेलं नाही ॲक्टिव्हिटी डायग्राम, कारण तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला ही कन्सेप्ट आत्ता ॲक्टिव्हिटी डायग्रामची नाही आहे. तर तुम्हाला हा पॉईंट थेरीला नसल्यामुळं मी घेतलेला नाही आहे. पण तुम्ही जेव्हा एखादा इन्फॉर्मेशन नेटवरती सर्च करशील की ॲक्टिव्हिटी डायग्राम म्हणजे काय तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रोजेक्टचे ॲक्टिव्हिटी डायग्राम रिप्रेझेंट होतात. तशाच पद्धतीनं आत्ता जो प्रोजेक्ट टायटल जो सिलेक्ट केला आहे त्याची ॲक्टिव्हिटी डायग्राम तुम्ही ट्राय करायची आहे, ड्रॉ करायची आहे आणि ती एक्सप्लेन करायची आहे. हा एक्सपेरिमेंट ऑप्शनल आहे तरीसुद्धा आपण एक्सपेरिमेंट करायचं आहे, कारण ॲक्टिव्हिटी डायग्राम वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी ड्रॉ करायच्या असतात. तर इन्फॉर्मेशन तुम्ही नेटवर टाकला ॲक्टिव्हिटी डायग्राम कशी असते आणि तुमच्या प्रोजेक्टचा एक टायटल घेतला तर त्याची रिप्रेझेंट होऊ शकते. तर नेक्स्ट आहे एक्सपेरिमेंट नंबर 7. डेव्हलप द डेटा डिझाईन्स युझिंग DFD डिसिजन टेबल अँड ER डायग्राम. तर बाळांनो तुम्हाला एक्सपेरिमेंट नंबर 7मध्ये डेटा फ्लो डायग्राम ड्रॉ करायचे आहेत आणि मी त्या तुम्हाला शिकवलेल्या आहे. डेटा फ्लो डायग्राम म्हणजे काय, डेटा फ्लो डायग्राम, एंटिटी रिलेशनशिप, ER डायग्राम्स कशा असतात तर त्या आता त्या प्रोजेक्ट टायटलच्या तुम्ही ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत किंवा ॲक्च्युअल प्रोजेक्ट कसा वर्क होणार आहे त्याची जी DFD 0 लेवल 0, DFD लेवल 1 आणि ER डायग्राम्स तुम्हाला ड्रॉ करून दाखवायचे आहेत आणि त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 9 आहे. राईट द टेस्ट केसेस टू व्हॅलिडेट रिक्वायरमेंट्स ऑफ असाइन्ड प्रोजेक्ट फॉर SRS. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंटमध्ये टेस्ट केसेस लिहिणार आहात ते व्हॅलिडेट आहेत तर त्याची लिस्ट तुम्हाला तयार करायची आहे. तुमच्या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या टेस्ट केसेस तुम्ही यूज करणार आहात. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सपेरिमेंट नंबर 11. इव्हॅल्युएट द साईज ऑफ द प्रोजेक्ट युझिंग फंक्शनल पॉईंट मेट्रिक्स फॉर दी असाइन्ड प्रोजेक्ट. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या प्रोजेक्टची तुम्हाला कॉस्ट एस्टिमेशन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फंक्शनल पॉईंट मेट्रिक्स यूज करायचा आहे. मी तुम्हाला हे फंक्शनल पॉईंट शिकवलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला तो फॉर्म्युला यूज करून तुमच्या प्रोजेक्टची साईज एस्टिमेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 12. एस्टिमेट कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट युझिंग कोकोमो मॉडेल अँड कोकोमो सेकंड फॉर दी असाइन्ड प्रोजेक्ट. तुम्ही जो आत्ता प्रोजेक्ट टायटल सिलेक्ट केलेला आहात त्याच प्रोजेक्टला यूज करून तुम्ही काय करायचं आहे, त्याची कोकोमो मॉडेल आणि कोकोमो सेकंड मॉडेल ॲप्रोच यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, कॉस्ट एस्टिमेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तुमच्या स्वतः प्रोजेक्टची कॅल्क्युलेशन करायचं आहे, ते तुम्ही स्वतः करणार आहात. आणि कोकोमो मॉडेल आणि कोकोमो सेकंड मॉडेल मी एक्सप्लेन केलेलं आहे, कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहे, फॉर्म्युलासुद्धा मी एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतर एक्सपेरिमेंट नंबर 13 जो आहे, यूज CPM अँड PRT. म्हणजे CPM म्हणजेच काय, क्रिटिकल पाथ मेथड आणि PRT म्हणजेच काय, प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक फॉर शेड्युलिंग दी असाइन्ड प्रोजेक्ट. तर बाळांनो ही सुद्धा मेथड्स आहेत आणि ह्या मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला तर घेणारच आहोत. नेक्स्ट युनिटमध्ये आहेत त्या, युनिट नंबर 5मध्ये, आणि आपण युनिट नंबर 5मध्ये कंप्लीट केलेल्या नाहीत. मी तेव्हाही तुम्हाला सांगेन की CPM आणि PRT कशा पद्धतीनं प्रोजेक्टसाठी आपण तयार करायचा आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला एक्सपेरिमेंट नंबर 13मध्ये तुमच्या स्वतःच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा CPM आणि PRT टेक्निक्स यूज करून शेड्यूलिंग तयार करायचं आहे. आणि एक्सपेरिमेंट नंबर 15 आणि 16 जे आहेत, प्रिपेअर SQA प्लॅन दॅट फॅसिलिटीज व्हेरियस ॲट्रिब्यूट्स फॉर क्वालिटी ऑफ प्रोसेस, आणि लास्ट आहे क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. तर SQA प्लॅन हा प्रोसेससाठी आणि SQA प्लॅन फॉर दी प्रोडक्टसाठी जो काही प्लॅन आहे तो एक्सपेरिमेंट नंबर 15 आणि 16मध्ये तुम्हाला डिझाईन करायचा आहे. आणि तो प्लॅन कसा डिझाईन करायचा हे युनिट नंबर 6मध्ये मी तुम्हाला सांगणार, युनिट नंबर 5मध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण आपले 5 युनिट आहेत त्यामध्ये सगळा एक्सपेरिमेंटचे सुद्धा कन्सेप्ट जे आहेत त्या 5 युनिटमध्ये कंप्लीट होतात. अशा पद्धतीनं तुम्हाला
टोटल हे 13 एक्सपेरिमेंट होतात एक्सपेरिमेंट नंबर 6ला धरून. तर हे 13 एक्सपेरिमेंट कंपल्सरी तुम्हाला 12 करायचे आहेत, पण आपण एक एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट नंबर 6 सॉल्व करायचा आहे. असे टोटल तुम्हाला 13 एक्सपेरिमेंट कंप्लीट करून 13 एक्सपेरिमेंटची फाईल तयार करून ठेवायची आहे. आणि इथं ही फाईल तयार केल्यानंतर तुम्हाला ही 1 बाय 1 मी चेक करणार आहे. आणि याच्यावरती तुम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट आहे, जो मायक्रो प्रोजेक्ट तुम्ही आता जी फाईल तयार केलेली आहे तसाच एक प्रोजेक्ट अनादर टायटल सिलेक्ट करायचा आहे. आणि त्या मायक्रो प्रोजेक्टमध्ये जे फाईलमध्ये तुम्ही हार्ड कॉपी केलेल्या तशाच पद्धतीने त्याची सॉफ्ट कॉपी तयार करायची आहे. पण लक्षात असू द्या, फाईलमधला जो टायटल आहे आणि मायक्रो प्रोजेक्टचा जो टायटल आहे तो वेगळा असला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळे 16 एक्सपेरिमेंट्स कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे प्रॅक्टिकल जे आहे ते गुगल क्लासरूमवरती अपलोड केलेले नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे 16 एक्सपेरिमेंट्स कंप्लीट करून घ्या. आय होप की तुम्हाला हे सगळे एक्सपेरिमेंट समजले असतील. मी याच्यापूर्वी तुम्हाला ते सगळे एक्सपेरिमेंट समजून सांगितलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सपेरिमेंट सगळे कंप्लीट केलेले आहेत. आणि नेक्स्ट लेक्चरला मी युनिट नंबर 4 मधला जो RMM स्ट्रॅटेजी जो लास्ट पॉईंट राहिलेला आहे तो मी कव्हर करणार आहे. आणि त्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरला मी युनिट नंबर 5 चालू करणार आहे. आणि युनिट नंबर 5 चालू केल्यानंतर माझा सिलेबस कंप्लीट होतो, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट कंप्लीट होतो. इथे प्रॅक्टिकलसुद्धा कंप्लीट झालेले आहेत आणि एक्सपेरिमेंट थिअरॉटिकल जे आहे युनिट नंबर 5 झाल्यानंतर सुद्धा थेअरी कंप्लीट होते. तर बाळांनो, आम्हाला अशी वाटते की आता हे एक्सपेरिमेंटसुद्धा तुम्हाला समजले असतील. त्या पद्धतीनं तुम्ही हे एक्सपेरिमेंट्स 1 बाय 1 कंप्लीट करून घ्या. आणि आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू. आणि तुम्हाला काय शंका असतील एक्सपेरिमेंट रिलेटेड किंवा फाईल रिलेटेड तर तुम्ही मला विचारू शकता. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया. थँक्यू.